नमस्ते, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज विजयादशमी दसऱ्याच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, दसरा हा सण गावागावात आणि घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे आपण जाणतोच। फार उत्साह या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं आणि या सणाचे धार्मिक महत्त्व बघता आपल्या असं लक्षात येतं की 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा हा सण आहे। त्यामुळे या दिवशी फार विविध धार्मिक कार्यक्रम चालतात, नवनवीन उपक्रम चालतात आणि शेतकऱ्याचं धान्यसुद्धा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होतं। त्यामुळे सर्वीकडे आनंदाचं एक वातावरण आपल्याला या दिवशी पाहायला मिळतं। मित्रांनो, जेव्हा आपण या दिवसाचा विचार करतो तेव्हा आपल्या असे लक्षात येतं की दसरा, दशहरा आणि विजयादशमी अशा विविध नावांनी या दिवसाची ओळख आहे। कुठे याला दशहरा म्हणतात, कुठे दसरा म्हणतात, कुठे तर विजयादशमी म्हणतात। आणि शस्त्र आणि शास्त्राची पूजा करून अधर्मावर धर्माचा, वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय होतो आणि तो करण्यासाठी आपण शक्तीच्या उपासनेसह कार्यरत असलं पाहिजे याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे दसरा असं सांगितलं जातं। अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शक्तिस्वरूपिणी माता भगवतीचे नवरात्र साजरे केल्यानंतर शेवटच्या दिवशी, दशमीच्या दिवशी दसरा साजरा केला जातो। याच दिवशी माता भगवतीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता आणि राक्षसांपासून, दानवांपासून, राक्षसी प्रवृत्तीपासून देवत्वाची रक्षा केली होती। म्हणून विजयादशमी साजरी केली जाते। तर त्या दिवशी आपल्याला विजय मिळाला होता। या सणाला धन, ज्ञान आणि शक्तीची सुद्धा पूजा करतात। त्याचे प्रतीक म्हणून आपण सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं सोनं म्हणून सर्वांना देतो। आपल्या वही पुस्तकांचं या दिवशी पूजन करतो, अर्थात सरस्वतीचं पूजन करतो आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करतो, म्हणजे शक्तीची सुद्धा पूजा करतो। म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती भगवतीच्या 3ही रूपांचं पूजन या दिवशी करण्याची परंपरा आहे। ही परंपरासुद्धा देशभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला आजही पाहायला मिळते। मित्रांनो, दुसरं एक बघता दसऱ्यालाच श्रीरामांनी दशानन म्हणजेच रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय प्रस्थापित केला होता। दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरला, म्हणजे दशानन ज्या दिवशी हरला तो दशहरा, त्यालाच आपण दशहरा म्हणजेच दसरा या नावाने आपण तो सण साजरा करतो। फार उत्साहात आपण रावण दहनसुद्धा या दिवशी करतो आणि पांडवांनीसुद्धा अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची लपवलेली आपली शस्त्रे परत घेतली होती आणि कौरव सैन्यावर स्वारी करत कौरवांवर विजयसुद्धा याच दिवशी त्यांनी प्रस्थापित केला होता। आणि म्हणूनच या दिवशी सीमोल्लंघन करतात, शमीपूजन करतात, अपराजिता पूजनसुद्धा करतात आणि शस्त्रपूजा करतात। देशातल्या विविध भागांमध्ये हे 4ही पूजा अर्चा परंपरा करण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळते। आपण ती आजतागायत चालू आहे। आणि एक दुसरं असं आहे की याच दिवशी आपट्याच्या पाण्याचं आदानप्रदानसुद्धा करण्याची एक पद्धत आहे आणि त्याचं फार महत्त्व आहे। मित्रांनो, आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक असं म्हणतात। आपट्याला वैज्ञानिक भाषेत बहुनिया रेसिमोसा या नावाने ओळखल्या जाते। याचं तत्त्व बघता आपट्याची पाने ही तेज आणि आप या कणांशी निगडीत आहेत। याचा एक शास्त्रीय अभ्याससुद्धा झालेला आहे। शमी ही तेजतत्वरूपी आहे आणि त्यामुळे वास्तूतील वातावरणाची शुद्धी होते त्या पानांमुळे। शमीकडून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वरूप लहरी या आपट्यांच्या पानांकडून ग्रहण केल्या जातात आणि त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाहित होतात। जेव्हा आपण या आपट्याच्या पानांचं आदानप्रदान करतो त्यावेळी ते तेजतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून आपल्या तळहाताकडे संक्रमित केल्या जातात। यामुळे काय होतं की हातावरील स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून आवश्यक असणारे तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत झिरपले जातात आणि या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी
व आपट्याच्या पानांतून तेजतत्व एकमेकांना प्रदान करावे असे सांगितले जाते. हे सुद्धा एक महत्त्व या दसऱ्याचं आहे, या विजयादशमीचं आहे, दशहराचं आहे. हे तेजतत्व धर्माच्या स्थापनेला, चांगल्याच्या स्थापनेला, सत्याच्या स्थापनेला जागृत अवस्थेत ठेवायचे असते. याची आठवण राहावी, याचं कर्तव्याची आठवण राहावी म्हणून या आपट्याच्या पानांचं आदानप्रदान केल्या जातं असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर मित्रांनो, असं अनन्यसाधारण महत्त्व या दसऱ्याचं आहे. आपण जर एक थोडासा बारकाईने अभ्यास केला तर आपले सण उत्सव हे याला एक फार महत्त्व आहे. याचा एक अभ्यासपूर्ण याला वैज्ञानिकसुद्धा महत्त्व आहे, शास्त्रीय महत्त्व आहे आणि धार्मिकसुद्धा महत्त्व आहे. तर आपले सण उत्सव हे याचं महत्त्व जाणून हे आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि मोठ्या अभिमानाने आपण साजरे केले पाहिजे. आणि हे असेच आपण ही परंपरा येणाऱ्या आपल्या पिढीला हस्तांतरित केली पाहिजे असे मला वाटते. पुन्हा आपल्या सर्वांना